से काय ते विचार सावधान ऐसे 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 काय ते विचार आले हो संसारा सगळे आले हो संसारा अंति समया अंति समया हरिया संसारा सकळई हरिया संसारा सकळई सकळई अंति समयाचा करणे
सावधान ऐसे काय ते विचारा, सावधान ऐसे काय ते विचारा, आलिया संसारा सकळही अंतसमाईचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे, मंगळ हे नोहे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाट, अंतसमाईचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे, तुका म्हणे देव अंतरला दुरी, तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळिया अंधारी पडलीसी, अंतसमाईचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे. विठाला महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातो मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. चौक भरीला सनी, चौक भरीला सनी, चौक भरीला सनी, चौक भरीला चौक भरीला सनी, चौक भरीला सनी, चौक भरीला सनी, चौक भरीला सनी. आचार्य कुलस्वामिने, आचार्य कुलस्वामिने, आचार्य कुलस्वामिने, आचार्य कुलस्वामिने. वैकुंठवासिने, 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 वैकुंठवासिने. दावणी धडकरी, दावत धडकारी, दावणी धडकरी, दावत धडकारी. रंगायई ओ विठाई, रंगायई ओ विठाई, रंगायई ओ विठाई, रंगायई ओ विठाई. काय ते विचारा, आलिया संसारा सकळही अंतकाळीचा हा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस्थानी नित्य सुशोभित असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारही आश्रमातल्या चारही वर्णांच्या लोकांना, किंबहुना या संसारामध्ये जो जो जन्माला आलेला आहे त्या सगळ्यांना उपदेश करणारा, जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काय करावं, कशा पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे, कशा पद्धतीने आचारसंहिता माणसाने पाळली पाहिजे, या संदर्भाने दिग्दर्शन करणारा असा हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे आणि तो आज सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठाला. श्री क्षेत्र रामपूर पुतळेवाडी आपल्या गावातील नवले परिवारातील कैलासासी सीताबाई कारभारी नवले यांना या मृत्यूलोकाची जीवनयात्रा संपुष्टात येऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे शास्त्रोक्त आणि वेदोक्त असा हा वर्षश्राद्ध तथा पुण्यस्मरण विधी नवले परिवाराने आयोजित केलेला आहे. आणि त्या आत्म्याची गती आपल्या मातोश्रींना चांगली सद्गती प्राप्त व्हावी, पुढील जन्म चांगला प्राप्त व्हावा
त्याच पद्धतीने मातेची एक कृतज्ञता विधी असतो आणि त्या विधीला अनुषंगाने आजचा हा कृतज्ञता मातोश्रींचा व्यक्त करण्यासाठी हा आजचा हा कार्यक्रम ज्ञानदान अन्नदान सर्व काही विधी या परिवाराने आयोजित केलेला आहे. या मातोश्रींच्या परिवारामध्ये त्यांच्या गंगूबाई कारभारी नवले, त्याचबरोबर संजय कारभारी नवले, त्यांचे चिरंजीव श्री दत्तू कारभारी नवले, त्याचबरोबर त्यांच्या मुली आहेत सौभाग्यवती मथुराबाई शांताराम गीते, अलका चंद्रबान गडाख, मुक्ता रोहिदास चरमळ, सुवर्णा अरुण खताळे, त्याचबरोबर त्यांचे पुतणी ज्ञानदेव सयाजी नवले, भाऊसाहेब सयाजी नवले, राजेंद्र सयाजी नवले आणि तसंच पूजा सागर वारंगसे, नाथ आदित्य संजय नवले, प्रसाद दत्तू नवले, आरती नितीन वारंगसे, सिद्धी दत्तू नवले, संतोष ज्ञानदेव नवले, अस्मिता दत्तू नवले, स्वामिनी दत्तू नवले असा हा नवले परिवार. आणि या परिवाराने आपल्या मातोश्रींचा केलेला हा कृतज्ञतेचा पुण्यस्मरणाचा विधी. विठाला विठाला. हो, आता या कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे, या परिहारानंतर आता आपण अभंगाकडे जाणार आहोत. 12:15 12:30 आपण कीर्तनाची सेवा करणार आहोत. आणि आज सेवेकरता जे उपस्थित आहेत ते माझ्या साथीला असलेले गायनाचार्य हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराज हांडोरे आहेत. त्याचबरोबर आमचे काकडवाडीचे पारमार्थिक स्नेही गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे बाबासाहेब महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मृदुंगाला साथ करणारे आमचे ओम महाराज गोसावी खेडले झुंगे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गावातली नित्य ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे विलास भाऊ आहेत. आणि त्याचबरोबर आमची सगळी ज्येष्ठ मंडळी, वारकरी मंडळी, श्रुतुगणांमध्ये आमचे विश्वास भाऊ आहेत, आमचे गोरख बाबा आहेत. आता वाढत्या वयामुळे त्यांना उभं राहता येत नाही, व्याधीने त्रस्त आहेत, पण तरीही त्यांचं पारमार्थिक प्रेम, पारमार्थिक दृढता, निष्ठा ही अनन्यसाधारण अशी आहे. आणि त्याचबरोबर या परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आमचे साऊंड सिस्टीम आमचे राहुल दादा आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड अशी त्यांची सिस्टीम. आणि हा मंडप आमचे गोराणी भाऊ त्यांचा हा मंडप आहे, इतर सुविधा आहे. या सगळ्यांना एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढील 1 तास आपण सेवेकडे जाणार आहोत. विठाला विठाला. आता बघा, संतांची गाथा जर बघितली आपण, कुठल्याही संतांची घ्या, निवृत्तीदादांची गाथा घ्या, ज्ञानदेवांची घ्या किंवा तुकोबरायांची घ्या, कुठल्याही संतांच्या अभंगांची जर वर्गवारी करायची जर म्हटली तर ती वर्गवारी करताना आपल्याला अशा पद्धतीने करावी लागते. उपदेश संतांनी केलाय खरा, पण उपदेश करताना संत उपदेश कसा करतात ते विशिष्ट कोणीतरी व्यक्ती सापेक्ष असा त्यांचा हा विचार असतो किंवा त्यांचा उपदेश असतो. 4 वर्ण आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, किंवा 4 प्रकारचे आश्रम आहेत. ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. हे 4 प्रकारचे आश्रम असू द्या किंवा 4 प्रकारचे वर्ण असू द्या. त्याच पद्धतीने सत्व रज तम श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेल्या 3 गुणांनी युक्त अशी ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि या सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी अशी 3 प्रकारची माणसं या जगतामध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. महाराजांनी अतिशय उचित प्रमाण दिलं. तुकाराम महाराज म्हणतात की प्रकाराचे 3 असे जे काही या वर्गामध्ये केलेले, श्रीमद भगवद्गीता ही तेच सांगते. 5,500 वर्षापूर्वी गीतेने सुद्धा तेच सांगितलं. आपलं शास्त्र सांगतं की सत्वगुण, तमोगुण, रजोगुण या 3 गुणांनी युक्त अशी माणसं या जगतामध्ये भरलेली आहे. भारताची जवळजवळ 150 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे आणि संपूर्ण जगाची इतर सगळ्या राष्ट्रांची लोकसंख्या विचारात केली तर 750 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. पण या सगळ्या माणसांमध्ये तुम्हाला काही माणसं सत्वगुणी दिसतील, काही रजोगुणी दिसतील, काही तमोगुणी दिसतील. आणि हे प्रत्येक काळात राहिलेले बरं का. माणसं असं नाही की रावण रामाच्याच काळामध्ये होता ना आत्ता नाही. कदाचित तशी प्रकृतीची माणसं नसतील, तसे शरीर नसतील, तोच रावण असेलच असं नाही. पण जी तमोगुणी वृत्ती होती त्या तमोगुणी वृत्तीची माणसं आजही आहेच. दुर्योधन वृत्तीची, दुःशासन वृत्तीची,
ही जी माणसं आहेत वृत्ती तीच आहे. त्यांची जी तमगुणी वृत्ती आहे ना ती वृत्ती मात्र तशीच असते. वृत्ती बदलत नाही. प्रत्येक काळामध्ये असा एकही काळ नाही का त्या काळामध्ये या तीनही गुणांनी युक्त अशी माणसं झालेली नाही. प्रत्येक काळात. अहो रामराज्यातही होती. आपण म्हणतो रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे, पण रामराज्यातही काय सगळीच लोक सात्विक भावाने युक्त होती असं नव्हे. रामराज्याच्या काळामध्येही माणसं सत्वगुणी होती, तमोगुणी होती आणि रजोगुणी होती. मग ज्या वेळेला कुणीतरी ज्या वेळेला सीतेला प्रभू रामचंद्र वनामध्ये धाडतात त्यावेळेला किंवा वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये ती जाते त्यावेळेला ती कुणाच्या तरी सांगण्यावरून गेला असं एक कथा आहे. ते आता खरं तर वाल्मिकींच्या मूळ रामायणात ही कथाच नाही की सीतेला वनवासामध्ये शेवटी सोडलं, कोणीतरी परीट धोबी बोलला आणि त्याच्या ऐकण्यावरून प्रभूंनी सीतेला सोडलं असा कुठेही उल्लेख येत नाही. त्याच्यानंतर काही वर्षांनी जे उत्तर रामचरित्र जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये त्या कथा येतात. लोकांनी त्याच पकडून ठेवल्या. अशा कितीतरी कथा आहे का त्या मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाही. लक्ष्मण रेषेचा उल्लेख किंवा दगड तरल्याचा उल्लेख सुद्धा मूळ रामायणामध्ये नाही. अशा कितीतरी कथा. परंतु असं 350 रामायण आहेत. वेगवेगळे भावार्थ वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेले, ज्या त्या कवीने ज्या त्या लेखकाने त्याच्या पद्धतीने ते दृढ केलेलं आहे. सांगायचा भाव असा की रामायण काळामध्ये सुद्धा 3 गुणांनी युक्त लोक होतीच. फक्त फरक एवढा आहे की रामराज्याच्या काळात जर 100% जर वर्गवारी करायचीच ठरली तर 50% लोक सत्वगुणी होते, 25% रजोगुणी होते आणि 25% तमोगुणी होते. अशी वर्गवारी करता येईल. काळ बदलला. सत्ययुगामध्ये जवळजवळ 70% लोक ही जवळजवळ सत्वगुणांनी युक्त असेल, पण पुन्हा 15% रजोगुणी आणि तमोगुणी ही झालेलीच आहे. म्हणून तर संतांची ही कीर्तनं, प्रवचनं, वारी, दिंडी, व्रत, वैकल्य हे सगळं का करायचं आहे तर आपल्यातला तमोगुण मागे सारायचा आहे आणि सत्वगुणाचा अंगारा लावायचा. ते विंचू चावला नावाचं जे नाथांचं भारुड आहे त्याच्यामध्ये ते येतं की ते म्हणतात ना, विंचू इंगळी आम्हाला डसली कामक्रोधाची, ती जर काढायचीच असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे, हा कामक्रोध हृदयातून जाईल कसा, तर त्यासाठी नाथबाबांनी सांगितलं की विंचू इंगळी उतरे झरझरा, पण त्यासाठी काय करावं लागेल तर सत्वगुणाचा लावा अंगारा आणि तमोगुण मागे सारा, असं नाथबाबा म्हणतात. तमोगुण मागे सारा, सत्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजे सत्वगुण हृदयात धारण करावं. सद्गुरूची कृपा तुमच्यावरती होऊ द्या, म्हणजे तुमचा सद्गुण वाढला. समाजामध्ये कीर्तन कशासाठी आहे, तमोगुण कमी करण्यासाठी आणि सत्वगुणाचा प्रादुर्भाव व्हावा, सत्वगुणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कीर्तन. म्हणून कीर्तनाची जी आचारसंहिता आहे, कीर्तनामध्ये गाण्याच्या हिंदी गाण्याच्या चाली घ्यायच्या नाही, कमरेखालचे विनोद करायचे नाही. ही सगळी जी आचारसंहिता ही का निर्माण झाली याच्या कारणच ते की फालतू विनोद केले की प्रकार असा होतो की माणसाचा तमोगुण वाढायला लागतो आणि उच्छंकुल अशा चाली गायल्या गेल्या की माणसाचा तमोगुण वाढायला लागतो आणि कीर्तन ही तर तमोगुण कमी करणार आहे. म्हणून तो नाथबाबांनी सुद्धा कीर्तनाची मर्यादा सांगितलीच ना. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा देव भरे वैराग्याचा युक्तिनिवरा, देव भरे वैराग्याचा युक्तिनिवरा. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा, देव भरे